वेलकम बॅक टू दिस चॅनल अमित कोळकर अकॅडमी. बघा आज आपण शिकणार आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. ठीक आहे, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये आपले किती व्हिडिओ झालेले आहेत? ऑलरेडी आपले 2 व्हिडिओ झालेले आहेत. ठीक आहे, क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि क्वेश्चन नंबर सेकंड मी ऑल सॉल्व्ह केलेला आहे. ठीक आहे, पेअर ऑफ स्ट्रेट लाईनची तुम्ही जर स्टार्टिंग पासून व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्हाला जे काही बेसिक मी ऑलरेडी पहिले सांगितलेलं आहे ते तुम्हाला पुढचं समजणार नाहीये. ठीक आहे, कारण मी कसं लाईन वगैरे ड्रॉ वगैरे करून नाही का प्रिव्हियस मध्ये मी समजून सांगितलंय तुम्हाला, म्हणजे कंबाईन इक्वेशन कसं फॉर्म करायचं, सेपरेट इक्वेशन कसं फॉर्म करायचं. ठीक आहे, आणि तसंच डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऑल टॉपिकची लिंक आहे. तुम्हाला जी टॉपिकची लिंक पाहिजे असेल तुम्ही त्या टॉपिकचं नाही का लिंकवर क्लिक करून तुम्ही व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपचं पण लिंक आहे बघा, त्याच्यावर क्लिक करा, तुम्ही जॉईन व्हा, म्हणजे तुम्हाला समजेल की आपलं लेक्चर किती वाजता असतं. ठीक आहे, आणि कसं जे कोण चॅनल नवीन असतील प्लीज सबस्क्राईब करा. ओके, चला स्टार्ट करतो. व्यवस्थित लक्ष द्या. आजचा जो काही व्हिडिओ आहे 4.1 मधला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन 4.1 मधला क्वेश्चन नंबर 3 साठी आहे. ओके, आणि क्वेश्चन नंबर 3 जो आहे ना तो खूप इम्पॉर्टंट आहे. 3, 4. ठीक आहे, आतापर्यंत कसं होतं, सिंपल होते, तर 2 मार्क्सचे क्वेश्चन होते किंवा 3 मार्क्सचे होते. पण आता जे काय लेवलचे असणार आहेत ते बोर्डच्या लेवलनुसार असणार आहेत. ठीक आहे, चला बघा. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू दी ओरिजिन. आता समजा 2 लाईन आहेत आणि पासिंग कुठून होते ते? सो ओरिजिन मधून. ओके, 2 लाईन आहेत, ओरिजिन मधून पास होतात ते. मग त्याचं इक्वेशन काय असणार आहे हे माहिती पाहिजे. जर 2 लाईन ओरिजिन मधून जात असेल तर त्याचं इक्वेशन काय असणार? सो बघा, ax² + 2hxy + by² = 0. ठीक आहे, हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. हे इक्वेशन लक्षात ठेवावं लागेल. बघा, आणि प्रत्येक क्वेश्चनच्या अगोदर मी थोडं एक्सप्लेन करत असतो, कारण कसं माहिती का, त्याच्या रिलेटिव्ह असतो ना. ठीक आहे, मी सगळं पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं तर मला परत रिपीट सांगावं लागतं, म्हणून जरासा सस्पेन्स ठेवलेलं आहे. ओके, जसं जसं तुम्ही व्हिडिओ बघत जाणार तसं तसं तुम्हाला नाही का सस्पेन्स ओपन होत जाणार की हा बाबा ह्या क्वेश्चन मध्ये हे आपल्याला शिकायचंय. ठीक आहे, आणि इनडेफिनाइट इंटिग्रेशनचे व्हिडिओ पण बघा 29 व्हिडिओ झालेत. आता अजून मला करायचंय, थोडं राहिलं त्याच्यात, ते पण मला कम्प्लीट करायचंय. ओके, तुमचा सपोर्ट पाहिजे फक्त जास्त याच्यात. ओके, बघा, 2 लाईन ओरिजिन मधून गेलं तर त्याचं इक्वेशन येणार काय ना, ax² + 2hxy + by² = 0. मग आता 2 लाईन ओरिजिन मधून जातात ते. समजा माझे हे असं आहे, एक मिनिट नेट काढतो. समजा कोऑर्डिनेट आहे, कोऑर्डिनेट सिस्टीम अशी असते. एक मे बी एक लाईन अशी पण जाऊ शकते किंवा अशी पण जाऊ शकते. ओके, 2 काढल्यात मी ओरिजिन मधून. मग ह्याचा स्लोप काहीतरी असेल m1 आणि ह्याचा स्लोप m2 असेल काहीतरी. ओके, प्रत्येक 2 लाईनचा स्लोप डिफरंट असणार. मग त्या दोघांचा स्लोप जर मला स्लोपची ऍडिशन काढायची असेल तर त्यासाठी एक फॉर्म्युला आहे. ह्याच्यात फर्स्ट जर सम ऑफ स्लोप काढायचा असेल, 2 लाईनचा स्लोप डिफरंट असणार आणि त्याचा कंबाईन करून त्यांचा सम काढण्यासाठी मग आपल्याला ह्या फॉर्म्युल्यावर, म्हणजे या फॉर्म्युल्यावरून त्याचा फॉर्म्युला काय क्रिएट होणार समचा, सम ऑफ स्लोपचा, दॅट इज -2h/b. हे लक्षात ठेवा. सम ऑफ स्लोप कोणाचं? ह्या इक्वेशनचं काय येणार? -2h/b. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि सेकंड समजा त्यांच्या दोघांचं मला मल्टिप्लिकेशन काढायचं, म्हणजे प्रोडक्ट काढायचं. काय काढायचंय? प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, मग त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे a/b. ओके, 1, 2 एवढं तुम्हाला यायला पाहिजे. म्हणजे ह्या ओरिजिन लाईनचे, 2 ओरिजिन लाईनचे त्याचा स्लोप m1 + m2 = -2h/b येणार आणि m1 × m2 चा व्हॅल्यू काय येणार? a/b. आणि तुम्हाला हे माहिती आहे, जर माझा एखादा स्लोप, समजा माझं हे लाईन आहे ax + by + c = 0. हे बेसिक सांगतोय मी, हे फर्स्ट व्हिडिओ मध्ये मी सांगितलंय. आणि मी तुम्हाला बोललो ह्या लाईनीचा स्लोप काढा. काय बोललो मी तुम्हाला? ह्या लाईनीचा स्लोप काढा. मग कसं काढणार स्लोप? सिंपल आहे स्लोप काढण्यासाठी. सो स्लोप काढण्यासाठी आपण काय करतो? -a/b लिहितो. a/b सिंपल ना, -a/b लिहितो. हे माहितीये. आणि जर मला हे ह्या लाईनीचा स्लोप झाला आणि जर समजा ह्याला परपेंडिक्युलर लाईन एक, काय बोललो मी? परपेंडिक्युलर लाईन. मग परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप कसा काढणार? सो दॅट इज बघा, परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप m1 = 1/-1/m लिहितो आपण. म्हणजे याचा रेसिप्रोकल करणार आपण. काय करणार? m1 =
पहिलं बेसिक काढायचं, बेसिक स्लोप काढायचा आणि त्याचा रेसिप्रोकल करायचा याचा. हे मी तुम्हाला सांगेल क्वेश्चन मध्ये आणि प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये पण सांगितलंय. परत एकदा सांगतो, नीट लक्ष द्या. हे लाईनीचा स्लोप आहे, म्हणजे एक लाईन आहे, त्या लाईनीचं सॉरी स्लोप नाही, ह्या लाईनीचं इक्वेशन आहे ax प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू 0. आणि मला ह्या लाईनीचा स्लोप काढायचा आहे. कसं काढणार? m इक्वल टू मायनस a अपॉन बी मायनस x चा कोइफिशियंट अपॉन y चा कोइफिशियंट. ओके, समजा हे पॅरलल असेल तर मी हा फॉर्म्युला यूज करणार, आणि जर परपेंडिक्युलर असेल तर हा स्लोप काढावा लागेल. म्हणजे मायनस हे काढून मला हे काढावं लागेल, म्हणजे m1 इक्वल टू -1 अपॉन ह्याचा स्लोप. ठीक आहे, पण आता सध्या तर तुम्ही हे समजून घ्या व्यवस्थित. ठीक आहे, काढा स्क्रीनशॉट, काढा पटकन. 4.1 मधला क्वेश्चन नंबर 3 वाला क्वेश्चन बघा काय दिलाय, स्क्रीनवर तुमच्या डिस्प्ले होणार आहे. ठीक आहे, सो बघा क्वेश्चन काय दिलाय, फाइंड द कंबाईन इक्वेशन. काय विचारलंय? कंबाईन इक्वेशन विचारलंय. मग जर मला कंबाईन इक्वेशन काढायचं असेल तर मला 2 सेपरेट इक्वेशन माहिती पाहिजे. काय बोललो मी? 2 सेपरेट इक्वेशन माहिती पाहिजे. जर मला कंबाईन इक्वेशन काढायचं असेल तर मला 2 सेपरेट इक्वेशन माहिती पाहिजे. मग हे सेपरेट इक्वेशन कुणामुळे निघणार? हे सेपरेट इक्वेशन काढण्यासाठी तुम्हाला स्लोप पॉइंट फॉर्म्युला यूज करावा लागेल. कोणता? स्लोप पॉइंट फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला आहे? y मायनस y1 इक्वल टू असं असतं ना, y मायनस किंवा y1 मायनस y असं पण करू शकतो मी. y मायनस y1 इकडे काय ना m x मायनस x1. आपण हा फॉर्म्युला यूज करतो ना, मग तुम्हाला हे यूज करून सेपरेट इक्वेशन काढावं लागेल. पुढं पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू दी ओरिजिन, म्हणजे गिवन लाईन जे आहे ते ओरिजिन मधून पास होतात. मी तुम्हाला आता सांगितलं, जर ओरिजिन मधून पास होत असेल तर तुम्हाला इक्वेशन कोणतं घ्यायचंय. ठीक आहे, अँड द परपेंडिक्युलर टू द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय द फॉलोइंग इक्वेशन. ठीक आहे, इथे बघा समोर काय करायचं तुम्हाला, म्हणजे माझी जे काही लाईन आहे ते परपेंडिक्युलर आहे आणि ओरिजिन मधून पास होत आहे. सो ओरिजिन मधून पास होत असेल तर काय करणार? द गिवन लाईन पासिंग थ्रू हे रफ करतो आता. पासिंग थ्रू ओरिजिन. जर ओरिजिन मधून जात असेल तर इक्वेशन काय, तर तुम्हाला माहिती इक्वेशन असं येतं ax² प्लस bxy ओके प्लस by² असं येतं ना. 2h येतं, सॉरी 2h येतं. 2hxy प्लस by² इक्वल टू 0. मग त्याला कम्पेअर करा. कम्पेअर करून तुम्हाला काय व्हॅल्यू भेटणार? x² ची व्हॅल्यू काय येणार? a इक्वल टू बघा x² ची व्हॅल्यू म्हणजे x² चा कोएफिशियंट आहे इथं 5 आहे, म्हणजे हे 5 आलं. ओके, ह्याचा काही प्रश्नच नाही. 2h ची व्हॅल्यू किती येणार? म्हणजे -8 येणार. ठीक आहे, -8 बघा, xy चा कोएफिशियंट बघायचा -8. इथं b ची व्हॅल्यू काय येणार? 3 येणार. 3 लिहा लगेच. समजलं एवढं? मग आता स्लोप काय येणार? मी सपोज लेट m1 and m2 be the slope. जसं शॉर्टकट मध्ये यूज करतो, कारण कसं आहे हे थेरोटिकल पार्ट जास्त आहे याच्यामध्ये, बाकी काही नाही. तुम्हाला हार्ड कशामुळे जाते? कारण याच्यामध्ये थेरोटिकल जास्त लिहावं लागतंय म्हणून तुम्हाला हार्ड वाटते, पण तसं काही नाहीये. तुम्हाला जर कंबाईन इक्वेशन काढायचं असेल ना तर तुम्हाला काय माहिती पाहिजे? सेपरेट इक्वेशन करावं, पहिलं तिथपर्यंत पोहोचावं लागेल. मग सेपरेट इक्वेशन कसं काढणार? त्यासाठी तुम्हाला स्लोप पॉइंट फॉर्म्युला यूज करावा लागेल. ठीक आहे, सो बघा आता m1 and m2 बी दी स्लोप. एवढं का आलं? मग तुम्हाला सांगितलं होतं मी m1 प्लस m2 ची व्हॅल्यू किती येते? -2h अपॉन b. मग मायनस तसाच 2h ची व्हॅल्यू किती आहे? -8 आहे. अपॉन b ची व्हॅल्यू किती आहे? 3 म्हणजे 8 अपॉन 3 आलं. ठीक आहे, आणि m1 इंटू m2 फॉर्म्युला काय आहे? a अपॉन b चा फॉर्म्युला आहे. ओके, हे पण क्लिअर आहे. a किती आहे? 5 आणि b किती आहे? 3. सो इथे 3. समजलं का? आणि ह्याला इक्वेशन 1 द्या, ह्या दोघांना इक्वेशन 1 द्या. असं करताय का? इथं जागा तर नाहीये, पण लक्षात राहू द्या m1 प्लस m2 ची व्हॅल्यू 8/3 आली आहे आणि m1 इंटू m2 ची व्हॅल्यू 5/3 आली आहे. ओके, नाव
गिवन लाईन्स आर परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर दिलेला मला एकदा बघू दे. ओके, द रिक्वायर्ड लाईन्स आर परपेंडिक्युलर. द रिक्वायर्ड लाईन्स आर परपेंडिक्युलर. आणि तुम्हाला माहितीये जर लाईन परपेंडिक्युलर असेल तर त्याचा स्लोप काय येतो बघा. पॅरलल असेल ना, लाईन फक्त पॅरलल आहे, मग त्याचा स्लोप असा येतो m इक्वल टू -a/b येतो. ओके, आणि जर परपेंडिक्युलर असेल तर आपण असं देतो. परपेंडिक्युलरला आपण m1 देतो आणि ह्याचा -1/m देतो. पण इथे जरासं वेगळं आहे. कसं करायचं बघा. सो देअर स्लोप्स बघा, द रिक्वायर्ड लाईन्स आर परपेंडिक्युलर. खालचं दिसते का तुम्हाला? ओके, तिकडे लिहावं लागेल. एक मिनिट. हा, आता बरोबर दिसेल. हा, सो देअर स्लोप्स आर कोणते कोणते येणार? -1/m1 अँड -1/, हा मायनस द्यायचं विसरून गेला मी तर m2. तुम्हाला आता सांगितलं ते मायनस विसरून गेलो. हा, मग आता परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप हे येतो बरोबर. मग स्लोप पॉइंट फॉर्म्युला काय? तर स्लोप पॉइंट फॉर्म्युला तर हा येतो y - y1 इक्वल टू स्लोप येणार आणि x - x1 येणार. पण स्लोप पॅरलल लाईनचा घ्यायचा आहे का परपेंडिक्युलर लाईनचा घ्यायचा आहे? म्हणजे इथे येणार 1/-1/m1 येणार. ठीक आहे, असा स्लोप येणार. पण लाईन कुठून पास होते? ओरिजिन मधून. मग माझे x1 आणि y1 जो आहे ना, x1 आणि y1 तो ओरिजिनचा घ्यायचा आहे, म्हणजे 0 0 घ्यायचा आहे. समजतंय का? मग मला हे घ्यायची गरज नाहीये, हे घ्यायची गरज नाहीये. समजलं का? म्हणजे y इक्वल टू -1/m1x आणि y इक्वल टू -1/m2x हे असं येणार. मी जर डायरेक्ट लिहिलं असतं तर तुम्हाला समजलं असतं का हे कुठून आलंय? स्लोप पॉइंट फॉर्म्युला यूज केलाय आणि माझी लाईन ओरिजिन मधून पास होते. समजते का? त्यावेळेस x1 आणि y1 0 0 असतात. एवढं सिंपल आहे. सो आता मी लिहिताना असं लिहिणार, द सेपरेट इक्वेशन इज किंवा आर काय ना y इक्वल टू -1/m1. ओके, क्लिअर आहे. आणि y इक्वल टू x लिहायचं राहिले तर आणि -1/m2x. ठीक आहे, m1 इकडे मल्टिप्लाय करा, m2 इकडे मल्टिप्लाय करा, म्हणजे m1 y इक्वल टू -x येणार. m2 इकडे मल्टिप्लाय करा, m2 y इक्वल टू -x. -x इकडे आणा, -x इकडे आणा, म्हणजे काय होणार? सो दॅट इज x प्लस m1y इक्वल टू 0. झालं सेपरेट इक्वेशन. आणि सेकंड काय येणार? x प्लस m2y इक्वल टू 0. ठीक आहे, म्हणजे हे एक सेपरेट इक्वेशन झालं आणि हे एक सेपरेट इक्वेशन झालं. आणि याचं कंबाईन इक्वेशन कसं करणार? ह्याची लेफ्ट साइड मल्टिप्लाय करा, राईट साइड इंटू राईट साइड करा, झालं. म्हणजे 1-2 स्टेप मध्ये आन्सर येऊन जाईल. ठीक आहे, चला पहिल्या वेळेस स्क्रीनशॉट काढा, मग नंतर सांगतो काय करायचंय. आता बघा काय करायचंय, कंबाईन इक्वेशन करायचंय. ठीक आहे, फाइंड द कंबाईन इक्वेशन विचारलेलं. द कंबाईन इक्वेशन इज कसं करणार? ह्याची लेफ्ट साइड घ्या x प्लस m1y आणि ह्याची लेफ्ट साइड x प्लस m2y इक्वल टू 0. ठीक आहे, हा. मग आता काय ना, ह्याचं मल्टिप्लिकेशन कसं करणार तुम्ही? बघा, ह्याचं y आहे, x आहे, m1 आणि m2 आहे. मग लिहिताना कसं लिहिणार? लिहिताना तुम्हाला असं लिहावं लागेल. सो x इंटू x स्क्वेअर प्लस हे ब्रॅकेट मध्ये m1 प्लस m2 आणि आपण काय लिहितो? y. ओके, इथे लिहिणार y, इथे तेच आहे ना y. xy आलं पाहिजे. सो दॅट इज xy. आलं का आन्सर? इथं xy येणार. हा, xy येणार प्लस y इंटू y दॅट इज y स्क्वेअर आणि m1 इंटू m2. ठीक आहे, बघा ज्यावेळेस तुम्हाला हा रूल माहिती असेल, 8th स्टँडर्डला झालाय, a प्लस bx असेल आणि a प्लस समजा इथं आहे cx आहे, तर कसं लिहितो आपण? a स्क्वेअर प्लस कसं लिहिणार?
बी प्लस सी लिहिणार, बी प्लस सी ब्रॅकेट मध्ये एक्स, म्हणजे इथं काय करणार तुम्ही एक्स पण लिहावं लागेल आणि ए पण लिहावं लागेल. ठीक आहे, असं काहीतरी असतंय, हे तेच रूल केलंय मी इथं आपला. एक्स इथं लिहिलं एकदा आणि हे वाय एकदा लिहिलं. असे रूल पण तुम्हाला माहिती पाहिजे, तुम्हाला आता माहित नसणार पण हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला, म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन असंच येणार. ओके, सो एक्स स्क्वेअर प्लस m1 प्लस m2, ह्याचा स्लोप मी बाजूला लिहून ठेवलाय, 8/3 आला होता. एक्स वाय प्लस ह्याचा 5/3 आला होता, सो इथे लिहा 5/3 y स्क्वेअर इक्वल टू 0. मग एक काम करा, 3 ने मल्टिप्लाय करून टाका, मग डिवाइडचा काही प्रश्नच येणार नाही. हा 3 ने मल्टिप्लाय करून टाका, मल्टिप्लाय बाय 3, सो इथं काय येणार 3x स्क्वेअर प्लस, बघा 3 ने मल्टिप्लाय करतोय, 3 ने मल्टिप्लाय, 3 कॅन्सल, फक्त 8 राहणार. ओके, सो इथे येणार 8xy प्लस 3 ने मल्टिप्लाय करतोय, 3 कॅन्सल, इथे येणार 5y स्क्वेअर इक्वल टू 0. ठीक आहे, दिस इज द कंबाइंड इक्वेशन ऑफ द लाइन. ओके, आलंय का? फाईन. ओके, सेकंड वाला जो आहे ना सेम तसंच करायचंय, तर मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. ओके, आता सेम, आता फर्स्ट वाला क्वेश्चन केला होता ना सेम तसंच आहे. आता जर तुमचे अजून काही क्लिअर झाले नसतील तर याच्यामध्ये जास्त क्लिअर होतील कन्सेप्ट. ओके, तुम्ही फक्त बघत राहायचे, तुम्हाला अरे आपल्याला समजतंय का, काय शिकवतात ते व्यवस्थित समजतंय का ते बघायचं तुम्हाला. म्हणजे जर तुम्ही व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट देऊन ऐकलं ना तर तुम्हाला नक्की समजणार. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला बेसिक 10 स्टँडर्डचं पण यायला पाहिजे आणि 11 स्टँडर्डचं पण यायला पाहिजे. असं नाही की मी सगळ्याच गोष्टी प्रोव्हाइड करू शकतो ऍट अ टाइम, तर मी प्रोव्हाइड नाही करू शकत. ठीक आहे, त्यासाठी मी क्षमा. ओके, इकडं 5x स्क्वेअर प्लस 2xy मायनस 3y स्क्वेअर इक्वल टू 0. ठीक आहे, म्हणजे आता ही लाईन जी आहे ओरिजिन मधून पास होती. सो ओरिजिन लाईनचं इक्वेशन काय येतं, लाईन पासिंग थ्रू द लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. ओके, ओरिजिन, मग ओरिजिन मधून जात असताना त्याचं इक्वेशन काय येतं, ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. मग कम्पेअर करा बघूया ना. सो कम्पेअर करत असताना एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 5 येतं, a ची व्हॅल्यू 5 येणार. सिंपल. 2h ची व्हॅल्यू किती येणार, 2h ची व्हॅल्यू दॅट इज 2 येणार है ना, आणि b ची व्हॅल्यू किती येणार -3. ना तर तुम्ही फक्त 3 लिहिणार मग चुकणार, इथं मायनस आहे मग मायनस पण लिहावं लागतं, -3. मग आता let m1 and m2 be the slope of the line. Okay, let m1 and m2 the slope. ओके, मग स्लोप आहे, मग स्लोप असले तरी आपण यांचं सम कसं लिहिणार, दोन लाईनचा स्लोप प्लस मध्ये कसं लिहिणार, त्याचा एक फॉर्म्युला आहे m1 प्लस m2 चा. काय फॉर्म्युला आहे, -2h अपॉन b, मायनस तसाच 2h ची व्हॅल्यू 2 आहे आणि b ची व्हॅल्यू किती आहे -3, म्हणजे 2/3. सिंपल. आणि त्यांचा प्रोडक्ट काय येणार, त्यांचा प्रोडक्टचा फॉर्म्युला काय आहे, a अपॉन b, आणि a किती आहे 5 आणि b किती आहे -3. सो मी मायनस मध्ये लिहितो, संपला विषय. बट द रिक्वायर्ड लाईन आर परपेंडिक्युलर. सो इथे लिहायचं नाव द रिक्वायर्ड लाईन्स आर परपेंडिक्युलर. जर लाईन परपेंडिक्युलर असेल तर तुम्हाला काय सांगितलंय, स्लोप कसा घ्यायचा आहे ते पण मी तुम्हाला सांगितलं. मग कसं येणार, द रिक्वायर्ड लाईन्स आर परपेंडिक्युलर. सो दॅट टाइम तुम्हाला हे असं घ्यावं लागेल, कसं, दॅट इज त्यांचा स्लोप कसा येईल ते दाखवावं लागेल ना. द रिक्वायर्ड लाईन्स आर परपेंडिक्युलर, सो देअर slopes are -1 upon m1 and -1 upon m2. हे तुम्हाला असं घ्यावं लागेल. मग आता सेपरेट इक्वेशन काढायचं मला. द सेपरेट इक्वेशन इज
इक्वेशन इज किंवा आर जर सेपरेट इक्वेशन कसं काढतो आपण बघा. सेपरेट इक्वेशन काढताना y मायनस y1 इक्वल टू एम एक्स मायनस x1 लिहितो. पण लाईन माझी ओरिजिन मधून जाते, पासिंग थ्रू ओरिजिन. सो दॅट टाइम x1 आणि y1 चे कोऑर्डिनेट जे आहेत ते 0,0. मग इथं 0 ठेवा, इथं 0 ठेवा. मग y मायनस 0 म्हणजे y इक्वल टू एम. पण माझा स्लोप कसा आहे, रिक्वायर्ड लाईन्स आर परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर असेल तर स्लोप माझा 1/m1 येणार. ओके, समजतंय का? हे येणार आणि दुसऱ्या लाईन साठी m2 येणार आणि हे x तसंच, म्हणजे y इक्वल टू -1/m1x येणार असं येणार. ठीक आहे, हे परत एकदा मी डबल सांगितलं तुम्हाला. सो सेपरेट इक्वेशन आर -1/m1x आणि इथं काय ना y इक्वल टू -1/m2x. सिंपल. इथं मल्टिप्लाय करा, m1y मायनस x येणार, m2 y m2 लिहा किंवा असं लिहा मायनस x. हे इकडे घ्या म्हणजे काय होणार, प्लस x होणार. m1y इक्वल टू 0, m2y हे प्लस x लिहायचंच राहिलं रे, हे इकडे घेणार ना. ओके, हे झालं सेपरेट इक्वेशन. टाइम बघू दे की झालं. ओके, होत आहे. मग आता कंबाईन इक्वेशन काढायचं. द कंबाईन इक्वेशन इज काय द कंबाईन इक्वेशन, लेफ्ट साइड घ्या x प्लस m1y, ह्याची लेफ्ट साइड x प्लस m2y इक्वल टू 0. ठीक आहे, मग करा मल्टिप्लाय x इंटू x म्हणजे x स्क्वेअर. शॉर्टकट फॉर्म्युला m1 प्लस m2. मग आता काय घेणार पुढं, x इंटू y ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन प्लस m1 m2 ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन y इंटू y स्क्वेअर इक्वल टू 0. ठीक आहे, आता हे लक्षात ठेवा. m1 प्लस m2 किती आहे, 2/3 आहे आणि m1 इंटू m2 -5/3. टाइम बघू दे, टाइम होत आलाय. ठीक आहे, पटकन स्क्रीनशॉट काढा लवकर फास्ट मध्ये. आता मग आता काय करतो, x स्क्वेअर प्लस ह्याची व्हॅल्यू काय 2/3 बरोबर ना, 2/3 x y ना. हा, इथं काय ना प्लस m1 इंटू m2 ची व्हॅल्यू किती आहे -5/3. इथं प्लस लिहावं लागेल -5/3. इथे येणार y स्क्वेअर इक्वल टू 0. ठीक आहे, परत करतो. काय करू, 3 ने मल्टिप्लाय करू पूर्ण याला. 3 ने मल्टिप्लाय करतो. सो काय ना 3x स्क्वेअर प्लस इथं 3 ने मल्टिप्लाय केलं काय ना, इथं 3 ने मल्टिप्लाय केलं 3 कॅन्सल म्हणजे फक्त 2 राहणार. ठीक आहे, 2xy प्लस मायनस 3 ने मल्टिप्लाय करतोय, 3 कॅन्सल होणार, 5y स्क्वेअर इक्वल टू 0. आलाय का, 3 2 -5. यस, डन. चुकणार नाही आन्सर, आपला आन्सर बरोबरच आहे ना. ठीक आहे, क्वेश्चन नंबर थर्ड वाला बघा. थर्ड वाला जो आहे ना सेम आता असं केलंय सेम तसंच आहे, फक्त याच्यामध्ये थर्ड मधला फोर्थला जो आहे ना तो थोडा ऑड आहे. तुम्हाला वाटेल की नाही का रे जमणारच नाही, खूप हार्ड आहे असं चौथा तुम्हाला वाटेल, पण तेवढा पण हार्ड नाही, फक्त डिफरंट लेवलचा आहे. म्हणजे सॉल्व्ह तसाच करायचा आहे पण त्याला थोडस स्लाइटली डिफरन्स स्लाइटली. ओके, थर्ड वाला सेम तसाच आहे. काय करणार इथं, मग इथं लिहा द लाईन पासिंग थ्रू कुठून जातोय, ओरिजिन मधून. सेम ओरिजिन मधून पटकन सॉल्व्ह करता. तुम्हाला आता स्टेप माहिती झालेत कसे करायचे. मग काय घेणार, इक्वेशन ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. हे स्क्वेअर आहे. ठीक आहे, मग कम्पेअर करा. हा, पण इथं x स्क्वेअर आहे का, इथं x स्क्वेअर ची टर्म आहे का, इथं 0x स्क्वेअर आहे प्लस xy आहे प्लस y स्क्वेअर म्हणजे a ची व्हॅल्यू 0 आहे. लगेच दिसून येतं. 2h किती आहे बघा ना, 1 आहे, त्याचा कोएफिशियंट 1 आहे, सो 1 येणार. आणि
वाय स्क्वेअरचा कोइफिशियंट म्हणजेच बी ची व्हॅल्यू. बघा बी ची व्हॅल्यू 1. सिंपल. पुढं लेट m1 and m2 be the slope. ओके. मग त्यांचं ऍडिशन आणि प्रोडक्ट मल्टिप्लिकेशन काय ना फॉर्म्युला m1 प्लस m2 इक्वल टू -2h अपॉन b. -2h म्हणजे -1 आहे आणि b ची व्हॅल्यू किती 1 आहे म्हणजेच -1च आहे. ठीक आहे. आणि इथं m1 इंटू m2 किती येणार a अपॉन b. a ची व्हॅल्यू आहे 0 आणि b ची व्हॅल्यू आहे किती आहे b ची व्हॅल्यू 1 म्हणजे 0च येणार. आणि हा हे लक्षात ठेवा जर बीच नसेल चौथा जो क्वेश्चन आहे चौथा ह्याच्यामधला चौथा थर्ड मधला ओके त्याच्यामध्ये वाय स्क्वेअरचीच टर्म नाहीये. त्याच्यामध्ये वाय स्क्वेअरची टर्म नाही म्हणजे बी ची व्हॅल्यू 0 आहे. मग जर 0 असेल तर आपला बी बघा इथं 0 येतं इथं 0 येतं म्हणजे नॉट डिफाईन. मग आपण ह्या मेथडने सॉल्व्ह करणार नाही त्या समला चौथ्या समला. का नाही करणार कारण वाय स्क्वेअरच नाहीये पुढच्या क्वेश्चन मध्ये वाय स्क्वेअर नाही म्हणजे बी ची व्हॅल्यू 0 येणार जरी ह्या मेथडने सॉल्व्ह केलं तर. मग 0 टाका दिस अपॉन 0 म्हणजे नॉट डिफाईन म्हणजे व्हॅल्यू नाही सांगू शकत नॉट डिफाईन. ठीक आहे. म्हणून आपण ह्या मेथडने करणार नाहीये. समजलं का. पुढचा क्वेश्चन थोडा डिफरंट आहे. ओके. सो आता हे 0 आलं मग पुढे काय करणार आता लेट m1 तर आपण सांगितलं m1 आणि m2 स्लोप आहे. मग द रिक्वायर्ड बघा सिक्वेन्स मी तेच ठेवतो. द रिक्वायर्ड लाईन्स आर परपेंडिक्युलर. मग परपेंडिक्युलर असेल तर त्या लाईनीचा स्लोप काय तर देअर स्लोप आर -1 अपॉन m1 and -1 अपॉन m2. ठीक आहे. स्टेप तेच आहेत काही चेंज नाही केलं. द सेपरेट इक्वेशन आर काय तर सेपरेट इक्वेशन. मग सेपरेट इक्वेशन असं आहे ना y इक्वल टू -1 अपॉन m1 x y इक्वल टू -1 अपॉन m2 x. मग आता हे कुठून येतं कसं येतं त्यासाठी तुम्हाला माझ्या आत्ताचे स्टार्टिंग पासून बघत असेल ना आता जस्ट तर तुम्हाला हे समजेल हे कसं काय. ठीक आहे. इथं करा मल्टिप्लाय m1 y ना आणि हे -x राहणार इक्वल टू -x राहणार -x इकडे राहणार म्हणजे +x होणार. ठीक आहे. म्हणजे मी असं देतो y इक्वल टू 0 आणि इथं काय येणार m2y होणार m2y आणि -x आहे इकडे आलं +x होणार. ठीक आहे. इक्वल टू 0 झालं. द कंबाईन इक्वेशन करा. द कंबाईन इक्वेशन इज काय ना कंबाईन इक्वेशन नाही दोघांचं मल्टिप्लिकेशन m1y आणि x प्लस m2y इक्वल टू 0. ठीक आहे. दोघांचं मल्टिप्लिकेशन. पुढं नेक्स्ट काय करणार आहे x² प्लस m1 प्लस m2 ब्रॅकेट मध्ये येणार x इंटू y लिहा आणि प्लस m1 इंटू m2 लिहा आणि इथं y² लिहा इक्वल टू 0. चला मग ह्याची व्हॅल्यू काय -1 पुट करा. ह्याची व्हॅल्यू काय त्याची व्हॅल्यू डायरेक्ट 0 आहे म्हणजे ही टर्मच 0 होणार. ठीक आहे. मग डायरेक्ट करून टाकतो इथंच. बघा ह्याच्या जागी -1 म्हणजे बघा xy मग 1 लिहायची गरज नाहीये आणि हे पूर्ण 0च येणार 0 पण लिहायची गरज नाही इक्वल टू 0. ठीक आहे. हे 0 येणार +0 मग 0 पण लिहायची गरज नाही. झालं. माझं आन्सर काय आलं x² आला का -xy. हा पाठीमागं आन्सर दिलं ते चुकीचं दिलंय. ठीक आहे. लक्षात ठेवा पाठीमागचा आन्सर चुकीचा आहे. चला काढा स्क्रीनशॉट लवकर. आता क्वेश्चन नंबर थर्ड मधला एकदम लास्ट वाला घेतो चौथा. बघा हे जरासा ऑड क्वेश्चन आहे. ठीक आहे. इथं या ऑड. चला बघा कसं सॉल्व्ह करायचंय. इथं y² नाहीये सो y² नसेल तर b ची व्हॅल्यू 0 असणार. सो b ची व्हॅल्यू 0 असणार तर मग तुम्हाला m1 प्लस m2 ची व्हॅल्यू काढताना नॉट डिफाईन येणार आणि m1 इंटू m2 काढताना नॉट डिफाईन येणार म्हणजे तुम्हाला त्या मेथडनी करायचं नाही. मग कसं करणार. सो सिंपल बघा
3x² मायनस 4xy इक्वल टू 0. ठीक आहे. मग याच्यातून x कॉमन काढा. x कॉमन काढू शकतो. मग काय येणार x कॉमन काढलं x कॉमन 3x तसाच. ठीक आहे. एक x मी बाहेर काढलाय मायनस 4y तसाच इक्वल टू 0. ओके. मग आता x इक्वल टू 0 लिहा आणि हे इक्वल टू 0 लिहा. सिंपल. सो इथे येणार x इक्वल टू 0 अँड 3x मायनस 4y इक्वल टू 0. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला हे दोन लाईन सेपरेट झालेले दिसतील. मग ते सेपरेट लाईन कशा आहेत म्हणजे आपल्याला क्वेश्चन काय दिला होता द लाईन्स इज परपेंडिक्युलर. मग परपेंडिक्युलर म्हणजे काय x इक्वल टू 0 आहे. तुम्हाला माहिती काय माहित आहे की x ऍक्सिस वर y ची व्हॅल्यू 0 असते बरोबर आणि y ऍक्सिस वर x ची व्हॅल्यू 0 असते. म्हणजे x ऍक्सिस ला त्याचं इक्वेशन काय येणार x ऍक्सिस च y इक्वल टू 0 आणि y ऍक्सिस च इक्वेशन काय येणार x इक्वल टू 0. म्हणजे माझी लाईन ही कोऑर्डिनेट सिस्टीम आली बघा. हे कोऑर्डिनेट आलं. ठीक आहे. नाव थांबा बघू दे टाइम किती झाला. ओके दिसतंय नाव. म्हणजे हे कोऑर्डिनेट म्हणजे हे इक्वेशन आलं बघा तुम्हाला x इक्वल टू 0. मग आता ह्या लाईनला परपेंडिक्युलर लाईन कोणती आहे? परपेंडिक्युलर लाईन दॅट इज y इक्वल टू 0. मग परपेंडिक्युलर लाईनचा पण विचार करावा लागेल. ठीक आहे. सो x इक्वल टू 0 हे एक तुम्हाला भेटलं. द लाईन इज परपेंडिक्युलर. सो परपेंडिक्युलर असेल तर त्याचं इक्वेशन काय ना म्हणजे माझं इक्वेशन ह्या लाईनीचं आलंय. मग त्याला एक परपेंडिक्युलर लाईन आहे. सो दॅट इज हे. का परपेंडिक्युलर घ्यायचंय कारण क्वेश्चन मध्ये दिलं ना तुम्हाला काय दिलंय पेअर ऑफ अ लाईन पासिंग थ्रू दी ओरिजिन अँड परपेंडिक्युलर टू दी लाईन. म्हणजे ह्या लाईनला परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे. म्हणजे त्याचं इक्वेशन होणार y इक्वल टू 0. म्हणजे हे एक सेपरेट इक्वेशन भेटलं. मग आता हे एक सेपरेट इक्वेशन भेटलं ना आपल्याला. मग ह्याला पण परपेंडिक्युलर लाईन काढावं लागेल. ठीक आहे. मग ती कसं काढणार सेपरेट इक्वेशन ते काढण्यासाठी तुम्हाला मी सांगतो काय करावं लागेल. हे झालं एक इक्वेशन भेटलं. आता ऑल्सो 3x मायनस 4y इक्वल टू 0. मग याचा स्लोप काय येणार स्लोप ऑफ द गिवन लाईन. स्लोप ऑफ लाईन इज. मग स्लोप ऑफ लाईन कसं येणार ह्याचा स्लोप येणार दॅट इज ह्याचा स्लोप काय येणार आहे मायनस a अपॉन b. बरोबर ना मायनस a अपॉन b. सो a म्हणजे ही व्हॅल्यू मायनस 3 अपॉन b म्हणजे मायनस 4. b म्हणजे मायनस 4 म्हणजे 3/4. ठीक आहे. स्लोप आला. मग आता परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप पण काढावा लागेल कारण मला जी काही लाईन आहे याला परपेंडिक्युलर ना. मग त्या परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप पण काढावा लागेल. कसं काढणार परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप स्लोप ऑफ परपेंडिक्युलर किंवा परपेंडिक्युलर लाईन कसं लिहू स्लोप ऑफ परपेंडिक्युलर मग त्याला मी असं लिहू का -1 अपॉन स्लोप. म्हणजे हेच लिहावं लागेल. एक मिनिट हा नोटिफिकेशन येतं ते ऑफ करतो. एक मिनिट नोटिफिकेशन येतं ते. हा स्लोप ऑफ परपेंडिक्युलर लाईन इक्वल टू -1 अपॉन स्लोप येणार. ठीक आहे. मग कारण परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप आपण असंच लिहितो ना बरोबर ना. सो -1 अपॉन स्लोप काय आलाय 3/4 आलाय 3/4. सो दॅट इज स्लोप ऑफ परपेंडिक्युलर आलं हे 4 वर जाणार म्हणजे -4/3 येणार. ठीक आहे. मग आता सेपरेट इक्वेशन कसं काढणार नाव इक्वेशन ऑफ परपेंडिक्युलर लाईन. मग इक्वेशन ऑफ परपेंडिक्युलर लाईन काय येणार आणि लाईन ओरिजिन मधून पास होते म्हणजे y मायनस y1 इक्वल टू -1 अपॉन m1 x मायनस x1. मग ओरिजिन मधून जाते मग हे 0 येणार हे 0 येणार म्हणजे असं इक्वेशन येणार y इक्वल टू काय येणार y इक्वल टू -1 अपॉन स्लोप. बरोबर ना हेच येणार. म्हणजे ह्याची व्हॅल्यू लिहावं लागेल तुम्हाला. ह्याची व्हॅल्यू लिहावं लागेल आणि x लिहावं लागेल. सो y इक्वल टू ह्याची व्हॅल्यू किती आली -4/3 आली -4/3 x. तुम्ही स्लोपच्या जागी तुम्ही ह्याला m आणि m1 लिहू शकता याला. ठीक आहे. म्हणजे डिपेंड करतो तुम्ही कसं लिहिताय. चला करा स्क्रीनशॉट. आला आता बघा
हे लक्षात ठेवा, हे सेपरेट इक्वेशन केलंय परपेंडिक्युलर लाईन. ह्याचं तुम्ही मल्टिप्लाय करा. सो 3y इक्वल टू -4x. -4x इकडे आणा म्हणजे काय होणार, 4x प्लस 3y इक्वल टू 0. म्हणजे हे सेकंड इक्वेशन झालं. दोन सेपरेट इक्वेशन भेटले, 1 आणि 2 भेटले. मग त्याचं तुम्ही काय करणार, कंबाईंड इक्वेशन, म्हणजे हे आणि हे मल्टिप्लाय करा. सो y इंटू दिस टर्म. सो द कंबाईंड इक्वेशन, the combined equation is काय ना, इक्वेशन 1 चा लेफ्ट साइड y इंटू इक्वेशन 2 चा लेफ्ट साइड 4x प्लस 3y इक्वल टू 0. करा मल्टिप्लाय. 4xy प्लस 3y इंटू y स्क्वेअर इक्वल टू 0. आलं का हेच आन्सर, 4xy प्लस 3y स्क्वेअर इक्वल टू 0. येस, इझी आहे, खूप डिफिकल्ट नाहीये काय. हा, नेक्स्ट व्हिडिओ 12th स्टँडर्डचा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन लवकरच येणार आहे. तुम्ही मला रेग्युलर अभ्यास दाखवत जावा, म्हणजे मला कसं वाटेल की हा बाबा अभ्यास करतात म्हणून मला व्हिडिओ काढू वाटेल. ठीक आहे, चला तोपर्यंत बाय.